मी पी. पाटील सर आपलं सर्वांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करतो. आज आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजेच प्रमाणाचे मूलभूत प्रमेय पाहायचे आहे. तर थेरम कसा आहे पहा. सुरुवातीला इंग्रजीमधला पाहू आपण. थेरम स्टेटमेंट दिलेलं पहा. जस्ट मिनिट, इथे थेरम आहे. If a line parallel to a side of a triangle intersect the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. म्हणजे एखाद्या ट्रायंगल मध्ये कोणत्याही एका साइडला जर अशी लाईन पॅरलल असेल, फॉर एक्झाम्पल आपण इथे ट्रायंगल ABC मध्ये जी लाईन यल आहे ती साइड BC ला पॅरलल आहे. तर अशा वेळी इथे जो रेशो तयार होतो सेगमेंट अदर टू साइड जे आहेत, तर त्यांचे जे पार्ट्स होतात तर त्यांचा रेशो, इकडचा रेशो म्हणजेच AB. आता इथे आपण PQ घेऊ. लाईन यल इंटरसेक्ट side AB and side AC in points P and Q respectively. तर अशा वेळी AP upon PB is equal to AQ upon QC. तर हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे. If a line parallel to a side of a triangle intersects the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. तर आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आता दिलेली जी माहिती आहे तर ती आपण गिव्हन मध्ये लिहायची आहे. त्यामुळं गिव्हन काय लिहायचं आहे पहा. डायग्राम वरून माहिती आपल्याला लिहायची आहे. डायग्राम मध्ये जी माहिती आहे तीच लिहायची आहे. इन ट्रायंगल ABC लाईन यल पॅरलल लाईन BC. तर ही लाईन यल लाईन BC ला पॅरलल आहे. इथे पण आपण दाखवू शकतो. अँड लाईन यल इंटरसेक्ट AB and AC in point P and Q respectively. तर इथे ती लाईन जी आहे तर लाईन यल साइड AB ला P मध्ये आणि साइड AC ला Q मध्ये इंटरसेक्ट होते. ओके. त्याच्यानंतर टू प्रूव्ह, आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे तर ते टू प्रूव्ह मध्ये लिहिलं जातं. आता जो सांगितला हा रेशिओ, तर हा आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. त्याच्यामुळं टू प्रूव्ह काय लिहायचं आहे पहा. AP upon PB is equal to AQ upon QC. AP upon PB is equal to AQ upon QC. आता हे प्रूव्ह करत असताना डायग्राम मध्ये आपल्याला जो काय बदल करायचा असतो तर तो आपण कन्स्ट्रक्शन मध्ये लिहितो. त्यामुळे इथे कन्स्ट्रक्शनचा भाग आहे. हा कन्स्ट्रक्शन काय आहे पहा. तर आपल्याला इथे सेगमेंट PC आणि सेगमेंट BQ जॉईन करायचे आहेत. सेगमेंट PC हा पहा इथे आहे आणि सेगमेंट BQ इथे आहे. तर हे डॉटेड लाईनने इथे डायग्राम मध्ये दाखवलेले आहेत. ड्रॉ सेगमेंट PC अँड सेगमेंट BQ. ओके. आता त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट पहा. जस्ट मिनिट. तर आता नेक्स्ट पार्ट म्हणजेच प्रूफ. त्याचं प्रूफ देत असताना पहा इथे triangle APQ and triangle PQB have equal heights. Triangle APQ and triangle PQB have equal heights. Then triangle ABCD is equal to AQ upon QC. AQ upon QC is equal to AQ upon QC. आता triangle APQ and triangle PQB have equal heights. Then triangle ABCD is equal to AQ upon QC. AQ upon QC is equal to AQ upon QC.
APQ पहा हा ट्रायंगल आणि PQB पहा, मी तो येलो कलरने दाखवतो. PQB हा पहा, तर यांना इक्वल हाईट आहे. इथे हाईट आहे इक्वल हाईट. कशामुळं? तर त्यांचे बेस पहा वन लाईन मध्ये आहेत आणि त्यांचा वन व्हर्टेक्स कॉमन आहे इथे, आणि त्याच्यामुळं इथं हाईट त्या दोन्ही ट्रायंगलची हाईट इथेच येणार. दोन्ही ट्रायंगलची हाईट ही सेम येणार आहे, आणि त्याच्यामुळं हाईट जर इक्वल असेल तर त्यांचा एरिया प्रोपोर्शनल टू बेसिस घ्यायचा आहे. आणि म्हणून आपण इथे therefore area of triangle APQ upon area of triangle PQB is equal to बेसिसच्या प्रोपोर्शन मध्ये घ्यायचा आहे AP अपॉन PB येणार, आणि यालाच या स्टेटमेंटला नंबर 1 द्यायचा आहे. आणि पुढे रिझन लिहिलेलं आहे एरियाज प्रोपोर्शनेट टू बेसिस. एरियाज प्रोपोर्शनेट टू बेसिस, तर याला नंबर 1 दिलेला आहे. आता त्याच पद्धतीने पहा नेक्स्ट पार्ट. डायग्राम रिकामी करतो. आता नेक्स्ट पार्ट पहा. तर इथे एरिया ऑफ ट्रायंगल APQ पहा, इकडे आहे APQ, अँड एरिया ऑफ ट्रायंगल PQC पहा, PQC हा पहा इकडचा पार्ट. तर या टू ट्रायंगलचा रेशो घेतला तर तो रेशो बेसिसच्या प्रोपोर्शन मध्ये येतो. म्हणजेच इकडे बेसिस काय आहेत पहा, हा इकडचा बेस आहे AQ आणि खालचा बेस आहे QC. हे लक्षात घ्या, कारण या दोघांची हाईट जी आहे तर ही अशी इक्वल येणार आहे इथे, कारण दोन्हींचा बेस वन लाईन मध्ये आहे आणि P हा कॉमन व्हर्टेक्स आहे, तर अशा वेळी हाईट इक्वल येते. त्याच्यामुळं इथे बेसच्या प्रोपोर्शन मध्ये घ्यायचा आहे AQ अपॉन QC, आणि रिझन लिहिलेला आहे एरियाज प्रोपोर्शनेट टू बेसिस. ओके, आणि या स्टेटमेंटला नंबर द्यायचा आहे 2, तर याला नंबर दिलेला आहे 2. ओके, आता नेक्स्ट पार्ट पहा. नेक्स्ट पार्ट साठी इथे PQ इज कॉमन बेस ऑफ, PQ हा पहा कॉमन बेस आहे कोणाचा, ट्रायंगल PQB. हा ट्रायंगल पहा इकडचा, हा ट्रायंगल, आणखीन ट्रायंगल PQC पहा, PQC हा इकडचा ट्रायंगल. तर यांचा हा PQ हा कॉमन बेस आहे पहा, बेस कॉमन आहे, तो मी ब्लॅक कलरने दाखवतो इथे पहा. या दोन्ही ट्रायंगलचा बेस कॉमन आहे आणि PQ आणि BC पॅरलल आहेत. ब्लॅक कलरने दाखवलेल्या साइड्स किंवा सेगमेंट पॅरलल आहेत, आणि त्याच्यामुळं या दोन्ही ट्रायंगल ची हाईट इक्वल आहे. म्हणजे इथे बेस सेम आहे आणि हाईट पण इक्वल आहे. हे पॅरलल असल्यामुळे ब्लॅक सेगमेंट त्या दोघांची हाईट अशी इक्वल येणार आहे. ओके, तर नेक्स्ट पार्ट समजून घ्या. सेगमेंट PQ is common base of triangle PQB and triangle PQC. Segment PQ parallel segment BC. Hence, triangle PQB and triangle PQC have equal heights. म्हणजे बेस पण इक्वल झाला आणि हाईट पण इक्वल झाली, आणि त्यांच्यामुळे त्यांचा एरिया जो आहे तो इक्वल होतो. एरिया कसा होतो? इक्वल होतो. Therefore, area of triangle PQB is equal to area of triangle PQC, आणि याला स्टेटमेंट नंबर 3 दिलेला आहे. ओके, आता फ्रॉम 1, 2 and 3 पहा, तिन्ही स्टेटमेंट मध्ये पहा. तर इथे आपल्याला नेक्स्ट स्टेटमेंट काय लिहिता येतं पहा. एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB इथे आहे पहा. जस्ट अ मिनिट. एरिया ऑफ ट्रायंगल APQ
अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB पहा इथे आहे. ओके. आणि तोच आपण पुढे काय लिहिलेलं आहे पहा, तर इथे PQB ची व्हॅल्यू जी आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQC आहे. तर वरचा जो आहे न्यूमरेटर आहे तसाच लिहिला APQ आणि ह्या PQB ऐवजी PQC लिहिला. तर याच्या आधारे लक्षात आलं का, म्हणजे हे दोन्ही इक्वल झाले. ओके. म्हणजेच इथे फर्स्ट आणि सेकंडची लेफ्ट हँड साइड इक्वल झाली. फर्स्ट आणि सेकंडची इथे लेफ्ट हँड साइड इक्वल झाली पहा. या स्टेटमेंट मध्ये लेफ्ट हँड साइड इक्वल झाली आणि त्याच्यामुळे आपण राईट हँड साइड इक्वल घेऊ शकतो. ही राईट हँड साइड इक्वल घ्यायची आहे. देअरफॉर AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC आणि हेच आपल्याला इथे प्रूव्ह करायला सांगितलेलं होतं. फ्रॉम 1 and 2 इथे म्हटलेलं आहे. ओके. तर ऍक्च्युली फ्रॉम 1 2 आणि याला 4 नंबर द्यायला पाहिजे. याला 4 नंबर 1 2 and 4 म्हटलं तरी इथे चालेल. ओके. कारण हा या स्टेटमेंटचा पण इथे आधार घेतलेला आहे. ओके. तर हे अशा पद्धतीने इथे प्रूव्ह करायचं आहे. त्याच्यानंतर याचा कॉन्व्हर्स पहा. कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बरोबर त्याच्या उलटा आहे. थेरम काय आहे पहा. इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल in the same ratio then the line is parallel to the third side. म्हणजेच एखाद्या ट्रायंगल मध्ये जर एखादी लाईन अदर टू साइड्सना इक्वल रेशिओ मध्ये जर डिवाइड करत असेल, हा रेशिओ जर इक्वल दिला म्हणजेच AP अपॉन PB इथे दिलेला आहे पहा. AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. तर ती लाईन थर्ड साइडला पॅरलल असते. आता डायग्राम वरून पहा. डायग्रामच्या आधारे लाईन L इंटरसेक्ट साइड AB and AC of triangle ABC in points P and Q respectively. तर याच्यामध्ये ही जी लाईन आहे तर ही लाईन AB आणि AC ला P आणि Q मध्ये इंटरसेक्ट होते. आणखीन काय दिलेलं आहे, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC and hence line L parallel line BC. लाईन L पॅरलल लाईन BC. म्हणजेच एखाद्या ट्रायंगल मध्ये जर एखादी लाईन एखाद्या साइडला जर इथे पॅरलल असेल, सॉरी ही एक लाईन जर टू साइड्सना इक्वल प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करत असेल तर ही जी लाईन आहे ही लाईन या थर्ड साइडला पॅरलल असते. ओके. तर थोडं मराठीतून पहा. जस्ट मिनिट. मराठीवाले पहा. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. इथे प्रमेय दिलेलं वाक्य पहा, विधान पहा. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. त्याच्यानंतर पक्ष आकृती आपल्याला त्याच्यावरून तयार करायची असते. आकृती कशी तयार करायची तर इथे सांगितलेलं आहे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा म्हटलेलं आहे. त्यामुळे एक त्रिकोण घ्यायचा आहे आणि या त्रिकोणाला समांतर असणारी एक रेषा घ्यायची आहे. ओके. आणि मग नावं द्यायची कोणती. इथे ABC आणि लाईनला ही L लाईन आहे
रेषेला एल नाव दिलेलं आहे आणि ती रेषा एल ए बी आणि AC ला अनुक्रमे P आणि Q मध्ये छेदते. तर हाच पार्ट आपल्याला इथे पक्षामध्ये लिहायचा आहे. पहा, त्रिकोण ABC मध्ये रेषा एल समांतर रेख BC आणि रेषा एल ही बाजू AB ला P मध्ये व बाजू AC ला Q मध्ये छेदते. आता आपल्याला साध्य लिहायचं आहे. साध्य म्हणजे जे सिद्ध करायचं आहे तर ते आपल्याला इथे साध्यामध्ये लिहायचं असतं. आता आपल्याला काय इथे सिद्ध करायचं आहे तर गुणोत्तर इथे जी तयार झालेली आहेत AP छेद PB बरोबर इकडचं गुणोत्तर पहा, इकडचं जसं घेतलं तसं इकडचं गुणोत्तर घ्यायचं आहे AQ छेद QC. तर हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ओके. आता त्याच्यानंतर पुढे आकृतीमध्ये जो काय बदल करावा लागतो तर तो रचनेमध्ये लिहायचा असतो. त्यामुळे रचनेचा एक भाग येतो इथे. आता इथे आपल्याला आकृतीमध्ये काय बदल करायचा आहे तर इथे आपल्याला रेख PC आणि रेख BQ आपल्याला काढायचा आहे. पहा, रेख PC इथे आहे आणि रेख BQ असे काढायचे आहेत. आकृतीमध्ये तुटक रेषांनी दाखवलेले आहेत. आता आपल्याला लिहिताना ते रचनेमध्ये लिहायचं आहे. रेख PC व रेख BQ काढा. रचना झाली. त्याच्यानंतरचा भाग म्हणजे सिद्धता. आता सिद्धतेला सुरुवात करताना कुठून सुरुवात करायची आहे पहा, तर इथे त्रिकोण APQ पहा, APQ हा हिरव्या रंगाने दाखवलेला APQ आणि PQB पहा, PQB तर हा आपण काळ्या रंगाने दाखवतो इथे पहा, हा PQB. तर ह्या दोन्ही त्रिकोण जे आहेत हे समान उंचीचे आहेत. का लक्षात येते का पहा, तर इथे या दोन्ही त्रिकोणांचे पाये जे आहेत ते एकाच रेषेत आहेत. एकाच रेषेत म्हटलं आणि त्यांचा Q हा शिरोबिंदू सामायिक आहे. त्यामुळे दोन्ही त्रिकोणांची उंची इथे येणार, लंब उंची येणार पहा. आणि त्याच्यामुळं इथे त्यांची उंची समान आहे. आणि म्हणून इथे लिहायचं आहे त्रिकोण APQ व त्रिकोण PQB हे समान उंचीचे त्रिकोण आहे. आणि दोन त्रिकोणांची उंची जर समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतं. आणि म्हणून एरिया ऑफ त्रिकोण APQ छेद एरिया ऑफ त्रिकोण PQB बरोबर AP छेद PB लिहायचं आहे. पायांच्या प्रमाणात. इथे पाय आहे पहा, पहिल्या त्रिकोणाचा AP पाया आणि दुसऱ्या त्रिकोणाचा PB पाया इथे आहे. तर हे आपल्याला इथे लिहावं लागेल. ओके. आकृतीमध्ये पहा, आकृती थोडी रिकामी करतो म्हणजे दिसेल. लक्षात आले का पहा. ठीक आहे. आता पुढचा भाग पहा. आता तसेच आपल्याला इकडचे जर त्रिकोण पाहिले, या बाजूला पहा APQ आहे इकडे, APQ आणि इकडचा PQC हा पहा, इकडचा PQC. तर या देखील दोन त्रिकोणांचा पाया एकाच रेषेत आहे आणि सामायिक शिरोबिंदू आहे इथे आणि त्याच्यामुळे इथे उंची समान आहे. हे सुद्धा दोन समान उंचीचे त्रिकोण आहेत. ओके. आणि म्हणून इथे मग लिहायचं आहे तसेच एरिया ऑफ त्रिकोण APQ छेद एरिया ऑफ त्रिकोण PQC बरोबर पायांच्या प्रमाणात घ्यायचं आहे. हे ते पाय आहेत पहा, AQ छेद QC. आणि कारण काय लिहायचं आहे, क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात. वरती देखील कारण लिहिलेलं आहे, क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणात. आणि पहिलं वाक्य विधान आहे त्याला 1 म्हटलं, दुसरं विधान आहे त्याला 2 म्हटलेलं आहे. ओके. आता पुढचा पार्ट पहा. आकृतीमध्ये आता लक्ष द्या. आता आपण त्रिकोण PQB हा इकडचा पहा.
निळ्या रंगाने दाखवलेला आणि त्रिकोण PQC पहा लाल रंगाने दाखवलेला. तर या दोन्ही त्रिकोणांचा PQ हा पाया समान आहे पहा. PQ पाया समान आहे आणि PQ आणि BC समांतर आहेत. हे दोन रेषाखंड समांतर आहेत. म्हणजे लंबांतर समान आहे. त्याच्यामुळे दोन्ही त्रिकोणांची उंची समान येणार आहे. म्हणजे पाया पण समान आहे. एकच पाया आहे PQ आणि उंची पण समान आहे. म्हणजे या दोन्ही त्रिकोणांचा पाया समान आहे आणि उंची पण समान आहे. लक्षात आलं का? आणि म्हणून पुढे आपल्याला इथे लिहायचं आहे त्रिकोण PQB व त्रिकोण PQC यांचा रेख PQ हा समान पाया आहे. रेख PQ समांतर रेख BC म्हणून त्रिकोण PQB व त्रिकोण PQC यांची उंची समान आहे. आणि दोन्ही त्रिकोणांचा पाया पण समान असेल आणि उंची पण समान असेल तर त्या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ समान असतं. म्हणजे त्यांचं गुणोत्तर 1:1 मिळतं. आणि म्हणून त्रिकोण PQB बरोबर त्रिकोण PQC. आणि हे जे विधान मिळालेलं आहे तर याला क्रमांक द्यायचा आहे 3. ओके. तर आता इथे पहा याला क्रमांक दिलेला आहे 3. तिसरा क्रमांक. आता पुढचा भाग पहा. आता आपल्याला इथे तिन्ही विधानांचा विचार करा. तिन्ही विधानांचा जर आपण इथे विचार केला तर आपल्या लक्षात येते की इथे पहा याची डावी बाजू पहा, याची डावी बाजू पहा. तर इथे सुरुवातीला ही पहिली डावी बाजू लिहून घेतली. इथे पहा ही डावी बाजू लिहून घेतली आणि या तिसऱ्या विधानावरून इथे पहा तिसरं विधान एरिया ऑफ त्रिकोण PQB आहे. इथे पहा एरिया ऑफ त्रिकोण PQB ची किंमत एरिया ऑफ त्रिकोण PQC ठेवली. अंश आहे तसाच ठेवलेला आहे. हे पहा तर हे दोन्ही समान आहेत लक्षात घ्या. फक्त इथे छेदस्थानी एरिया ऑफ त्रिकोण PQB आहे त्याच्याऐवजी एरिया ऑफ त्रिकोण PQC ठेवलं. का तर या तिसऱ्या विधानावरून. म्हणजे तिथं पहिल्या आणि दुसऱ्या विधानाची डावी बाजू समान झालेली आहे आणि डावी बाजू समान झाल्यामुळं त्यांची आपण उजवी बाजू समान घेऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला इथे उजवी बाजू आता समान घ्यायची आहे. तर इथे पहा इथे डावी बाजू आपण दोन्ही विधानांची समान घेतलेली आहे आणि म्हणून आपल्याला आता इथे उजवी बाजू समान घ्यायची आहे. इथे आहे पहा उजवी बाजू. ही उजवी बाजू समान घ्यायची आहे. म्हणजेच काय होईल AP छेद पहा AP छेद PB बरोबर AQ छेद QC. AQ छेद QC. तर इथं वरती कारण लिहिलेलं आहे 1 2 3 वरून आणि याला क्रमांक 4 द्यायचा आहे. या विधानाला 4 क्रमांक द्यायचा आणि इथे मग आपण शेवटच्या ठिकाणी आपण कारण लिहू शकतो 1 2 व 4 वरून म्हणायचं. कारण चौथ्या विधानाचा देखील इथे विचार झालेला आहे. 1 2 व 4 वरून असं इथे लिहायचं आहे कारण. ओके. 1 2 व 4 वरून असं लिहायचं आहे. तर हे अशा पद्धतीने आपल्याला इथे हे सिद्ध झालेलं आहे. तर आता याचा व्यत्यास पहा. व्यत्यास म्हणजे बरोबर उलट असतो. व्यत्यास मध्ये आपल्याला काय दिले प्रमाणाचा मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. विधान कसं आहे पहा. विधान एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदूत छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूंना समांतर असते. म्हणजेच आकृतीमध्ये पहा तर इथे त्रिकोण ABC दिलेला आहे आणि त्रिकोण ABC मध्ये रेषा L AB आणि AC ला P आणि Q मध्ये अशी छेदते की AP छेद
AP छेद PB बरोबर AQ छेद QC, म्हणजे ही गुणोत्तर समान आहेत. तर अशा वेळी ही जी रेषा आहे ही रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते. तेच इथं लिहिलेलं आहे आकृतीमध्ये. जर रेषा L ही त्रिकोण ABCच्या बाजू AB व AC ला अनुक्रमे P आणि Q बिंदूत छेदते आणि AP छेद PB बरोबर AQ छेद QC, तर रेषा L समांतर रेषा BC. ओके, तर हा महत्वाचा प्रमेय आहे. तर याची तुम्ही तयारी करायची आहे. याच्यावर आधारित एक्झाम्पल आपण नेक्स्ट पिरियडला पाहू. हा व्हिडिओ मनापासून आवडला असल्यास तो लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.